हॅलो एव्हरीवन. चॅप्टर 6 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा शेवटचं लेटर आहे. ह्याच्या अगोदर ऑलरेडी 4 पत्र आपण कव्हर केलं. पत्राचं नाव आहे लाभांश दराच्या संदर्भातील तक्रारीस उत्तर. आता हा जो पत्र आहे हा ऑलरेडी कंपनीकडे भागधारकांमार्फत लाभांश कमी का वाटप करत आहात याचं कंपनीकडे ग्राहकांमार्फत किंवा कंपनीच्या सर्व भागधारकांमार्फत कंपनीकडे तक्रार आली होती. म्हणजे इनडायरेक्टली भागधारकांना कंपनीला पत्र पाठवलं होतं. ज्या पत्रामध्ये त्यांनी तक्रार केली होती की मागच्या वर्षी तर तुम्ही 7 रुपये लाभांश वाटप केला होता, या वर्षी 5 रुपये का करत आहात? भागधारक 2 रुपये मागत नाहीयेत की मागच्या वर्षी एवढंच द्या, का कमी वाटलं ह्याचं उत्तर भागधारक मागत आहेत. आता भागधारकांनी इनडायरेक्टली कंपनीला तक्रार केली. मग चिटणीसास डोक्यावर बर्फ तोंडामध्ये साखर ठेवून अगदी गोड भाषेत त्या तक्रारीचं उत्तर देणारं पत्र कंपनी मार्फत त्या भागधारकांना लिहावं लागतं. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दराने लाभांश मिळावा अशी अपेक्षा समहक्क भागधारकांची असते, परंतु अनेक वेळा काही कारणास्तव त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभांश देणे शक्य नसते. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेवटच्या 3 मिनिटांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं 2024 मध्ये 7 रुपये लाभांश वाटप केला होता, या वर्षी फक्त 5 रुपये दिला. आता मला क्युरियोसिटी वाटते की बाबा कंपनी बुडलाली की काय, कंपनीला नुकसान व्हायला की काय, का कमी दिलं? राईट. कारण माझी अपेक्षा असते मला जर 10 रुपये मिळाला असतं एका शेअर मागे लाभांश, तर 200 गुणिले 10 2000 झाले असते. येड्या 2000 मध्ये 6 महिन्याचं मोबाईल रिचार्ज निघाला असतं ना. मग का कमी मिळालं जाणून घ्यायचंय. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. भागधारकाकडून कमी दराने लाभांश दिल्याबाबतची तक्रार पत्रे येतात. कंपनीला भागधारक पत्र लिहितात. आता कंपनीच्या वेब पोर्टलवर जाऊन कंप्लेंट रजिस्टर करतात, कंपनीच्या कस्टमर केअरवर कॉल करून स्वतःचं तिकीट रेस करतात, कंप्लेंट तिकीट रेस करतात. बट अगोदर हे सर्व व्यवहार पत्राद्वारे होत होते, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ट्रेडिशनल पद्धतीने हे सगळ्या गोष्टी पत्रा थ्रूच सांगण्यात आलेल्या आहेत. अशा तक्रार पत्रांना चिटणीसाला समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात. आणि मग चिटणीसाला जे आहे समाधानकारक उत्तर की बाबा समोरच्या भागधारकाला पटेल अशी उत्तरे दे. भागधारक कंपनीला पत्र पाठवले की का डिव्हिडंड कमी वाटलात, का लाभांश कमी वाटलात. चिटणीस असं म्हणू शकत नाही डिअर भागधारक माय लाईफ माय रूल्स. आहा, डिअर भागधारक का जळाली का दुखलाली का थांब की 1 वर्ष सहन कर की, असं चिटणीस म्हणू शकत नाही. त्याला प्रॉपर उत्तर द्यावी लागतात की का कंपनीने पैसे कमी वाटलं ते. ओके, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, ही उत्तरे देताना कमी दराने लाभांश दिल्याबाबतची कारणे पत्रात नमूद करावी लागतात. तुम्हाला कारण नाही, कारणे, की कोणती कोणती अशी अनेक कारणे आहेत ज्याच्यामुळे तुम्ही लाभांश कमी वाटप केलं. ओके, आता लाभांश कशामुळे कमी वाटप होतं? नंबर 1, कंपनीचे सेल्स कमी झाली. जर कंपनीला विक्री करत असलेल्या वस्तूंची विक्री जर कमी झाली, विक्री कमी झाल्यामुळे प्रॉफिट कमी, लाभांश कमी. कोरोना सारखी महामारी आली, अचानकपणे विक्री कमी झाली, वापस तेच, लाभांश कमी, प्रॉफिट कमी, लाभांश कमी. त्यानंतर इच्छेप्रमाणे पाऊस झाला नाही तर शेतात पिकणार नाही, शेतात पिकलंच नाही तर बाजारात विकेल कसं, हे सुद्धा एक कारण आहे. चौथा, वाढते प्रतिस्पर्धी. आम्ही ज्या वस्तूचं उत्पादन करत आहोत त्याच वस्तूला मार्केटमध्ये अनेक प्रतिस्पर्धी आलेले आहेत, त्या कारणास्तव सुद्धा आमचं सेल कमी झालं. तिसरा, कंपनीमध्ये कुठं ऍक्सिडेंट झालं, कुठे एखादी एक अनहोनी झाली, काही दुर्घटना घडली, कंपनीचे सगळे पैसे तिथे गेले तरी सुद्धा. जर कंपनी एखाद्या एक वर्षी बोनस भाग वाटप करणार असेल तर मग लाभांशाचा पैसा बोनस भाग मध्ये ट्रान्सफर करतात काही काही वेळेला, त्यावेळेस सुद्धा लाभांश वाटप करत नाहीत किंवा पाहिजे तितकं जास्त दराने लाभांश देऊ शकत नाहीत. आता याचा जो पत्र आहे याच्यामध्ये जास्त ताण घ्यायचा नाहीये, कारण पत्रामध्ये तुम्हाला कोणतं कॉलम वगैरे काहीच तयार करायचं नाहीये. तुम्हाला फक्त महोदय लिहून सर्व गोष्टी लिहायचे. आता महोदय पासून काय लिहायचं चेक करा. महोदय, आपले दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी पत्र मिळाले. म्हणजे कंपनी सांगायली 15 एप्रिलला भागधारकाचं पत्र कंपनीला प्राप्त झालं. भागधारक कंपनीला तक्रार केला आणि ते तक्रार पत्र कंपनीला 15 तारखेला प्राप्त झालं. आता कंपनी आणि भागधारक हे दोघं एकमेकांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाहीत, काय नाहीत. सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून लगे रिप्लाय आल्याबरोबर रिप्लाय करायला ते थोडंसं टाइम घेतात. भागधारकाचं पत्र 15 तारखेला आलं, कंपनी त्याला किती तारखेला पत्र लिहायली? 20 तारखेला पत्र लिहायली. ओके, काय सांगण्यात आलेलं आहे या पत्रात?
आपण लाभांशाचे दर कमी असल्याबाबतची तक्रार केल्याचे निदर्शनास आले. चालू वर्षी लाभांशाचे दर कमी असल्याची कारणे खालीलप्रमाणे. आता इथं स्क्रीनवर चेक करा. आपल्या कंपनीचं नाव काय सांगण्यात आलेलं आहे? सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड हे आपल्या कंपनीचं नाव आहे आणि आपल्या कंपनीचे एक भागधारक श्री किशोर मालपानी यांनी कंपनीला लाभांशाचा दर कमी असल्याबाबतचे तक्रार पत्र पाठवले होते. ते पत्र कंपनीला 15 एप्रिलला मिळालं. या पत्राचं प्रतिउत्तर म्हणून कंपनी त्यांना किती तारखेला पत्र लिहून पाठवायली? 20 एप्रिलला पत्र लिहून पाठवायली. इथपर्यंत क्लिअर? आणि हे लिहित असताना खाली काही कारणे स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. चेक करा कोणते कोणते कारणे आहेत. पहिलं कारण आहे मागील वर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कंपनीची माहीम येथील शाखा पूर्ण कार्यक्षमतेने चालवता आली नाही. काय सांगायला चेक करा की आपल्या कंपनीची एक शाखा माहीम या ठिकाणी आहे आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ते शाखा प्रॉपर बिझनेस करू शकली नाही. आता तुमचं दुकान ज्या ठिकाणी आहे, ओके, मॅक्सिमम इंडियामध्ये दुकानामध्ये जी गर्दी असते फेस्टिव्ह सीझन, दसरा, दिवाळी, गणपती आणि ह्या प्रत्येक सणाच्या दिवशी ज्या दिवशी बाजार भरतो कंटिन्युअस पाऊस चालू आहे आणि उद्या दसरा, 3 दिवस झाला कंटिन्युअस पाऊस चालू आहे. पूर सदृश स्थिती निर्माण झाली, सगळं दुकानामध्ये पाणी घुसलं. लोक खरेदीला येतील का? येणार नाहीत, दुसरीकडून मागवतील. मग आपल्याकडे कस्टमर आलेच नाहीत कारण आपल्या दुकानाच्या भोवती तर पाणी साचलं होतं. त्यामुळे आपण बिझनेस करू शकलो नाही. बिझनेस करू शकलो नाही म्हणजे वस्तूची विक्री झाली नाही, प्रॉफिटच नाही. प्रॉफिट नाही तर लाभांश कसं वाटेल? पहिलं रिझन सांगितलं. दुसरं, टाळता न येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कंपनीस आर्थिक संकटात सामोरे जावे लागले. त्यामुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले. आता बघा, पाऊस ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. काइंड ऑफ गरजेपेक्षा जास्त पाऊस झाला तर. भूकंप आपण रोखू शकत नाही, सुनामी आपण रोखू शकत नाही. नीट लक्ष द्या, वादळे आपण रोखू शकत नाहीत. यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या बिझनेसवर इम्पॅक्ट पडलं, ज्याच्यामुळं आपल्या कंपनीला मोठं नुकसान झालं. पहिलं रिझन पाऊस सांगितलं. दुसरं, टाळता न येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे, टाळता न येणारी आपत्ती आहे. समजा तुम्ही चलता चलता पडलात, पाय फ्रॅक्चर झालं, ते टाळता आलं असतं, घरी बसला असतास तर काही झालंच नसतं. तुला सांगलं होतं जाऊ नको, तोंडवर करून गेलास, पडलास. आई वडील आपल्याला म्हणतात. हे टाळता येणार असलाय, बट पाऊस वगैरे जर झालं, सुनामी आली, हे टाळू शकत नाही तुम्ही. ओके. तिसरं रिझन, वरील परिस्थितीमुळे संचालक मंडळाच्या बैठकीत ₹12,50,00,000 एवढी राखीव निधीमध्ये वर्ग करण्यात आली. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे कंपनीमध्ये काय सांगायली की बाबा या वर्षी जे डिव्हिडंडचे लाभांशाचे पैसे होते ते लाभांशामध्ये न वाटता कंपनीच्या राखीव निधीमध्ये ठेवण्यात आलेली आहे, जे की इफ इन केस गरज पडली तर कंपनीला कामाला येईल. ओके. कंपनी भागधारकाचा फायदा बघते, बट त्याच्या अगोदर कंपनी स्वतःला जिवंत ठेवण्याचं बघते. भागधारक खुश व्हावं म्हणून तुम्ही स्वतः नाखुश तर होऊ शकत नाही. साधं सिंपल आहे. सपोज तुमच्या एका मित्राचं ऍक्सिडेंट झालं आणि त्याला रक्ताची गरज आहे आणि तुमचं त्याचा रक्तगट सारखा आहे, तर तुम्ही तुमचं रक्त माणुसकीच्या नात्याने देऊ शकता, राईट? बट त्याला एका किडनीची गरज आहे. आता तुम्ही तुमची किडनी काढून देऊ शकता का? नाही सर, एवढं पण मित्र नाहीये, राईट? तसंच आहे, कंपनी भागधारकांना खुश करण्यासाठी लाभांश वाटते. ओके. जसं तुम्ही रक्त द्यालात मित्राला, बट एवढंही खुश होत नाही की कंपनी स्वतःची किडनी काढून तुम्हाला देईल. म्हणजे नुकसान होत असताना सुद्धा तुम्ही खुश राहा म्हणून कंपनी लाभांश देत नाही आणि लाभांशाचे पैसे कंपनी काय करत असते? राखीव निधीमध्ये टाकत असते. वरील खुलाशावरून आपले समाधान होईल असं वाटते आणि मग कंपनीचा चिटणीस आहे, क्लिअर कट सांगायला बाबा ह्या 3 कारणांमुळे यावर्षी लाभांश कमी वाटला. आय होप हे 3 कारण तुमच्यासाठी समाधानकारक असतील. लवकरच कंपनी आर्थिक संकटातून बाहेर येईल आणि पुढच्या वर्षी कंपनी एक्सपेक्ट करेल की जे माहीमच्या शाखेमुळे नुकसान झाले होतं ते इथून पुढे होणार नाही. कंपनी त्याची काळजी घेईल आणि अल्पावधीतच जास्तीत जास्त लाभांश दर जाहीर करेल आणि लवकरात लवकरच कंपनी काय करेल? आणखी जास्त प्रमाणात लाभांश जाहीर करेल. आपला विश्वासू सिमेंट इंडस्ट्रीज करिता सही सुहास बजाज कंपनी चिटणीस. सुहास बजाज जे आहे
सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड करिता हा पत्र लिहायला आहे आणि ह्या पत्रामध्ये तो कोणाला उद्देशून सांगायलाय, किशोर मालपानी यांना तो उद्देशून सांगायलाय. राईट. आता सर हे एवढेच कारण असतात का की ज्याच्यामुळं कंपनी लाभांशाचा दर जे असते ते कमी वाटप असते? नाही, असे अनेक कारण आहेत. कोणते कोणते कारण आहेत? जवळपास 25 कारणे मी सांगतो तुम्हाला, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सर्वात पहिला, नफ्यात घट होणे. नफ्यात घट होणे म्हणजेच काय, व्यवस्थित समजून घ्या. अरे अरे पेन चालायला पाहिजे, एक सेकंड. हा आता दिसत असेल. कंपनीच्या एकूण निव्वळ नफा कमी झाला असेल तर लाभांश कमी जाहीर केला जातो. कंपनीला मिळणारं जे प्रॉफिट आहे ते जर कंपनीला कमी प्रॉफिट झालं तर कंपनी काय करते, डिव्हिडंड रेट कमी देते. त्याच्यानंतर भविष्यातील विस्तारासाठी निधी राखणे. कंपनी यावर्षी लाभांश वाटली नाही आणि सर्व भागधारकांना सांगेल की बाबा आपल्या कंपनीचे जिथं आतापर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये 4 फॅक्टरीज होते, कंपनी पुढच्या वर्षी 5वी फॅक्टरी इनॉग्रेट करणार आहे, ज्याच्यामुळे कंपनीचं फ्युचरमध्ये प्रॉफिट वाढेल. त्यामुळं या वर्षीच्या नफ्यातला मॅक्सिमम हिस्सा आम्ही राखीव भांडवलमध्ये ठेवत आहोत, लाभांश तुम्हाला मिळणार नाही. लाभांशाची जी रक्कम असते ना, जे कंपनी वाटप वाटप करत असतात ते 1000 2000 असे राहत नाहीत. 1000 करोड, 2000 करोड, 3000 करोड पर्यंत वाटण्यात येते लाभांश. ओके, डन. कधी कधी कंपनीवर कर्ज मोठ्या प्रमाणात होतं. खूप कंपनीज लोन घेतलेले असतात. लेन्सकार्ट कंपनी लोनवर चालते. मिशोचा आयपीओ परवा आलं होतं, लोनवरचा आयपीओ आहे, क्लिअर कट. राईट. बोट कंपनीवर सुद्धा लोन आहे. सगळ्या कंपनीवर लोन असतं. आणि मग होते काय की लोन घेतल्यानंतर पैसे येतात, पैसे आल्यामुळं व्यवसायाचा विस्तार होतो, विस्तार झाल्यामुळे प्रॉफिट वाढतं. आलं प्रॉफिट लगेच लाभांशाच्या स्वरूपात वाटतात का? नाही, अगोदर त्या लोनचं रिपेमेंट करण्यात येतं. मग एकदा सगळ्या लोनची पेमेंट झाली मग हळूहळू पैसा जो आहे तो लाभांशाच्या स्वरूपात वाटण्यात येतो. झोमॅटो कंपनी मागच्या किती वर्षानंतर अनेक वर्षापासून कार्यरत आहे. इंडियामध्ये तर त्यांचे ऑपरेशन 2016-17 पासून आहेत. तसं तर खूप जुनी आहे, बट फेमस 2016-17 पासून झाली. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट 2020-21 मध्ये झाली. अँड त्या डेट पासून आज डेट पर्यंत फक्त मागच्या वर्षी कंपनी 2024 मध्ये प्रॉफिटेबल झाली. बट प्रॉफिटेबल झाल्यापासून एकदाही लाभांश वाटप केली नाही का? कारण कंपनी आता प्रॉफिट मध्ये आल्यापासून हळूहळू कंपनीवरचं असलेलं कर्ज जे आहे ते कमी 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 करत आहे, त्यामुळे लाभांश वाटप करत नाही. बट एकदा 2030 पर्यंत कंपनीचं सगळं कर्ज फिटलं, 31-32 पासून हळूहळू झोमॅटो काय करेल, प्रॉफिट वाटेल. सेम विथ लेन्सकार्ट, मिशो पण तसेच करेल, बोट सुद्धा तशीच करणार आहे. ओके. त्याच्यानंतर राखीव निधी. कधी कधी कंपनी काय करत असते की कधी आपल्याला पैशाची गरज पडेल काय सांगू शकत नाही, म्हणून कंपनी लाभांश वाटप करण्याच्या ऐवजी स्वतःजवळ राखीव भांडवल जमा करत असते आणि मग भागधारकांना सांगते लाभांश वाटप करून तुम्हाला काय करोडो रुपये मिळणार नाहीत, बट ते जर पैसे कंपनी ठेवली आणि इफ इन केस आपल्याला भविष्यात पैशाची गरज पडेल तर लोन साठी बँकेसमोर हात जोडण्याच्या ऐवजी आपल्या जवळ रिझर्व्ह असतील, त्यामुळे काही काही कंपन्या टाळतात. ओके. त्याच्यानंतर भांडवली खर्च जास्त असणे. एखाद्या कंपनीचे कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे वरच्यावर कंपनी प्लांट्स घ्यायली, मशिनरीज बिझनेस मध्ये आणायली, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बांधकाम बिल्ड करायली, मग अशा वेळेस कंपनी काय करते, लाभांश वाटप करत नाही. तुमच्यापैकी कोणी हैदराबाद मध्ये तुमचे कोणी स्वैरे राहत असतील, पाहुणे वगैरे राहत असतील तर यार एक वेळेस हैदराबादला नक्की जाऊन या. जिथं आपल्या DH अकॅडमीच्या क्लासची सहल लास्ट इयर आणि मागच्या वर्षी परवा काही दिवसाखाली गेली होती. हैदराबाद कंपनीमध्ये गुगल एक क्रिकेट स्टेडियम पेक्षाही मोठं हेड ऑफिस बनवत आहे. गुगल हैदराबाद मध्ये एक क्रिकेट स्टेडियम पेक्षाही मोठं हेड ऑफिस बनवत आहे. विचार करा, एक क्रिकेट स्टेडियम केवढं असतं आणि तेवढ्या साईजचं जर ऑफिस बनवायचं असेल तर किती साऱ्या गोष्टी लागतात. सिमेंट लागतं, सळाक लागतं, टाइल्स लागत असतात, राईट. इलेक्ट्रॉनिक आयटम्स लागतात, फायर ची सेफ्टी वगैरे लागत असते, राईट. अलार्म्स वगैरे बसवायचे असतात, किती सारे खर्च असतात. मग अशा वेळेस ह्या खर्चांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात, त्याच्यामुळे सुद्धा लाभांश दिला जात नाही. जर कंपनीमध्ये कॅश फ्लो कमी असेल, कॅश फ्लो कमी असणं म्हणजे काय,
की कंपनीला जे पैसे आहेत ते येणार आहेत, बट आता नाही, 2028-29 मध्ये येणार आहेत. कंपनी प्रॉफिट मध्ये आहे, सगळं आहे, बट कंपनी जवळ आता पैसे नाहीत. सगळं माल कंपनी उधारीवर विकून टाकली. ऑर्डर बुक आहे कंपनीवर, बट पैसे पुढच्या वर्षी येणार आहेत. मग हाताखाली खेळतं पैसाच नाही, कंपनी वाटेल का? नाही. मंदी किंवा बाजारातील अनिश्चितता. आता मंदी किंवा बाजारातील अनिश्चितता म्हणजेच काय? कोरोना सारखी स्थिती, दोन देशामध्ये युद्ध होणं. जेव्हा ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, इंटरनेट बंद, लाईट बंद, पाणी नाही, सर्व दुकाने बंद. मग अशा परिस्थितीमध्ये माणूस जो आहे स्वतः जवळचे पैसे आहे ते जपून वापरतो, बिनकामाचा काही एक्स्ट्रा खर्च करत नाही. राईट. एखादी गोष्ट सहजासहजी नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुमच्याजवळ सुद्धा बघा, काही युद्ध नाही, काही नाही, काय नाही, उद्या जर कोणी मित्र म्हणलं चल वडापाव खायला जाता, 50 रुपयाचा वडापाव दाब दाब दाबता घरी येतात. आणि जर समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, मार्केट बिर्केट बंद आहे, वडिलांची इन्कम नाही, अशा परिस्थितीमध्ये जाऊन खर्च करता का? नाही. यालाच म्हणतात मंदी किंवा बाजारातील अनिश्चितता. अशामुळे सुद्धा कंपनी डिव्हिडंड वाटत नाही. ओके. भविष्यातील धोके. इन फ्युचर मध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे, उद्योगातील स्पर्धा, कच्च्या मालाच्या किमती वाढणे इत्यादी जोखीम लक्षात घेता लाभांश कमी ठेवला जातो. आता उदाहरणार्थ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये, हेडफोन्स असू दे, मोबाईल असू दे किंवा कोणतेही असू दे, सेमी कंडक्टर नावाचा जो पार्ट असतो तो अतिशय इम्पॉर्टंट असतो. राईट. मला अशा परिस्थितीमध्ये जसं परवा लॉकडाऊन मध्ये 2021-22 मध्ये इंडिया आणि चायनाचं कुठं ना कुठं थोडस मधल्यामध्ये वॉर चालू होतं, पेटलं होतं. आणि मग इंडियानं चायनीजचे ऍप्स बॅन केले, चायनानं इंडियाच्या खूप साऱ्या गोष्टीवर बॅन केलं. मग आता अशा परिस्थितीमध्ये जे इलेक्ट्रॉनिक कंपन्या आहेत त्यांना सेमीकंडक्टर पाहिजे असेल तर सेमीकंडक्टरची शेती जी आहे ते चायनामध्ये होते. शेती इन द सेन्स असं नाही की ते जमिनीतून येते, बट मोस्ट ऑफ सेमीकंडक्टरचे पार्ट्स तिथे भेटतात. आणि मग इंडिया चायनाचा जर वॉर चालू असेल तर दोन देशामध्ये व्यापार पॉसिबल नाही. मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल? मग अशा परिस्थितीत आपल्याला असं देश शोधावं लागेल ज्याचं चायना सोबत जमतं. मग आता चायनाचं कोणातच, तर चायनाचं हरामी आहे, चायनाचं कोणासोबतच जमत नाही. बट इमॅजिन करा, चायना आणि रशियाचं जमत असेल, मग इंडियाला काय करावं लागतं? इंडियाला कॉन्टॅक्ट करावं लागेल रशियन सेलर डीलर सोबत. रशियन डीलर चायनाकडून 100 रुपयाचं सेमीकंडक्टर घेईल, ते 150 रुपयाला इंडियाला विकेल आणि मग इंडिया ते 200 रुपयाचं पार्ट तुमच्या मोबाईल मध्ये बसवेल. याच्यामुळे प्रोडक्टच्या किमती काय होतील? रातोरात रेज्ड होतील, प्रोडक्टच्या किमती वाढतील. तुमच्यापैकी जे गेमर्स आहेत, ज्यांनी गेमिंग, पीसी गेमिंग, PS5 गेमिंग ह्याच्यावर हे करतात किंवा ज्यांना गेमिंग पीसी बिल्ड करण्याचं जास्त इंटरेस्ट आहे, तुम्ही जस्ट चेक करा, रॅम जे तुम्ही ग्राफिक्स कार्ड किंवा रॅम जे तुम्ही तुमच्या पार्ट मोबाईल सीपीयू मध्ये बसवता त्याचे 2024चे आणि जानेवारी 2025च्या किमती आणि आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026च्या किमती चेक करा, तुम्हाला दुप्पट दिसेल. मी माझ्या स्वतःच्या क्लासचा जो गेमिंग पीसी आहे तो बिल्ड करण्यासाठी रॅम घेतला होता, जवळपास 34,000 रुपयाचे 2 रॅम्स मला मिळाले होते. त्याचीच किंमत आज 54,000 रुपीज आहे. का? कारण ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. आणि मग कंपनी काय करत असते, नीट लक्षात घ्या, की इफ इन केस उद्या जाऊन इंडिया चायनाचं जर भांडणं झालं तर आपल्याला जे सेमीकंडक्टर आज 100 रुपयाला भेटलेले ते उद्या जाऊन 150-180 ला घ्यावं लागेल. त्यावेळेस आपल्याला पैसे पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लाभांश वाटप करणार आहोत, आम्ही आमच्या जवळचे राखीव निधी वाढून ठेवू. हे असे काही कारणे आहेत, असे जवळपास 15 कारणे आहेत. हे व्यवस्थित अभ्यास करा. हे तुम्हाला बिग बुल बॅचच्या नोट्स मध्ये मी ऍड करून टाकतो. ऑलराईट. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. हा चॅप्टर ऑफिशियली इथं संपला. पुढच्या चॅप्टर पासून आपण स्टार्ट करणार आहोत कर्ज रोखे धारकांशी पत्र व्यवहार. म्हणजे जे लोक आपल्या कंपनीचे डिबेंचर होल्डर्स आहेत, ज्यांनी आपल्या कंपनीचे डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत, अशा लोकांसोबत पत्र व्यवहार करत असताना कंपनीच्या चिटणीसाला कोणती कोणती खबरदारी घ्यावी लागते, काय नाही, आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.